पुण्यामधनं बातमी आहे। आंबेगाव तालुक्यामधल्या अंगणवाडीमध्ये निकृष्ट आहार दिला जात असल्याचा पर्दाफाश करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी न शिजणाऱ्या वाटाण्यांचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकून प्रशासनाला जाब विचारला होता। मात्र दोषींवर कारवाई करण्याऐवजी देवयानी यांच्यावरच कारवाई झालेली आहे। त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय। मात्र या प्रकरणामध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा अजब प्रकार महिला आणि बाल विकास खात्यानं केल्याचं उघड झालंय। जर हा वाटाणा शिजत नाही, भरडा लापशी व्यवस्थित होत नाही, तुम्ही तरी तुमच्या मुलांना असा आहार खाऊ घालान का? तर आम्ही रोज मुलांना असा आहार खाऊ घालतोय। आमच्या अंगणवाडीत येणारा हा माल आहे ना, खरंच बंद करा। नकोय असा निकृष्ट दर्जाचा माल, थोडा द्या पण चांगला द्या। आमच्या मुलांच्या आहाराच्या बाबतीत तरी आमच्या मुलांशी असं खेळ खेळू नका। आज जर अंगणवाडीतल्या मुलांना काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार अंगणवाडी सेविकेला धरतात, ICDSच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नाही। तर ह्यातनं माझं काय चुकलं की जेणेकरून ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कायमस्वरूपी कामावरून काढण्याचं नोटीस काढताय। मला जे नोटीस दिले त्या नोटीसचं उत्तर मला 2 दिवसात मिळालं नाही, तर त्याच गणवेशाचा, त्याच पदनामाचा आणि त्याच इमारतीचा वापर करून मी माझं जीवन प्रवास संपवल। ते अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। पाहूया। राज्य सरकारच्या माध्यमातून अंगणवाडीच्या मुलांना पोषण आहार दिला जातो, मात्र हा दिला जाणारा पोषण आहारच निकृष्ट दर्जाचा असल्याचं अंगणवाडी सेविकेने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलं। मात्र हे सत्य मांडत असताना या अंगणवाडी सेविकाला कारवाईला सामोरं जावं लागलं। खरोखर हा आहार निकृष्ट दर्जाचा, तुम्ही माझ्याच नाही कोणत्याही अंगणवाडीत जा, तिथं चेक करा आणि मग तुम्हीच ठरवा तो खरंच निकृष्ट दर्जाचा आहे का। आता त्यांना माझ्यावर विश्वास नाही, म्हणजे मी जे मांडलं त्यांना ते चुकीचं वाटते। तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा, जर तो खरंच जर चांगल्या प्रतीचा असेल ना, तर त्यांनी मला जी कारवाई केली ना त्याला मी पात्र ठरेल। पण जर मी जे सांगितलंय जे चुकीचं नसेल ना, तर आज माझ्या होणारा अन्याय मी नाही सहन करणार। आता मिरची पावडर आहे, त्याच्यात हळद आहे, तेल आहे, तेल सुद्धा काय चांगल्या प्रतीचं नाही। आज मुलांच्या ते घसा दुखतो, म्हणजे आवाज मुलांचा लगेच चेंज होतो, तर ते तेल आम्ही वापरते। हळद मीठ मिरची जी आई येते ना, ते आयरनयुक्त मीठ नाही येते, आणि जी मीठ मिरची हळद ती जर कालवणात टाकली ना, त्याला पूर्ण असं काळसर रंग येतो, तो काय असं पिवळसर रंग येत नाही। मग ह्याला चांगल्या प्रतीचा आहार म्हणायचा का? तुम्हाला असं वाटत मी आज एक खोटं बोलते, पण आज प्रत्येक बीट मध्ये जाऊन विचारा की तुम्ही साहेबांना लेखी दिलं होतं की नव्हतं। सगळ्यांनी लेखी दिलंय, संघटनेतर्फे लेखी गेलेलं आहे की आहार शिजत नाही। रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, आंबेगाव, पुणे। अंगणवाडी सेविकेच्या आक्षेपानंतर साम टीव्हीनं शिरूरच्या घोडेगावमध्ये पोषण आहाराचा